तुम्हाला तुमच्या गॅलरीत, अंगणात वेगवेगळी झाडं लावण्याचा छंद असेल ना, तर लाजाळूचं झाड तुमच्याकडे असायलाच हवं. कारण हे झाड प्रचंड फायदा देतं. कसं? चला बघूया. सगळ्यात आधी लाजाळूचं झाड म्हणजे कोणतं झाड? ज्याला टच मी नॉट प्लांट म्हणतात किंवा मराठीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. जसं लाजवंती, नम्रता, सप्तरंगी लाजाळू, छुईमुई अशी नावं या झाडाला आहेत. याचं मुख्य वैशिष्ट्य काय? याच्या पानांना तुम्ही हात लावलात ना, तर ती पानं आपोआप मिटली जातात आणि म्हणूनच याला लाजाळूचं झाड म्हणतात. लहान मुलांना या झाडांची मोठी गंमत वाटते, कारण ते पानं आपोआप मिटतात आणि ते बघायला फार छान वाटतं. पण वास्तुशास्त्रानुसार हे झाड प्रचंड ऊर्जा देणारं झाड आहे बरं का. तुम्हाला जर तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात हे झाड लावायचं असेल तर नक्की लावा, कारण या झाडाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत. जसं लाजाळूचं झाड नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतं. जर तुम्ही हे झाड तुमच्या गॅलरीमध्ये, अंगणामध्ये लावलं तर सगळ्या प्रकारच्या वाईट शक्तींपासून हे झाड तुमचं रक्षण करतं. खास करून हे झाड मुख्य दरवाजाच्या पुढे लावायला सांगितलं जातं, तसं ते शुभ मानलं जातं. कितीतरी लोक असतात जे आपल्यावर जळतात किंवा आपल्याबद्दल राग मनात ठेवून असतात. त्यांच्या मनात आपल्याबद्दल फार काही चांगल्या भावना नसतात, पण नातेवाईक आहेत, मित्र आहेत म्हणून आपल्याला त्यांना आपल्या घरामध्ये वेलकम करावं लागतं. अशा सगळ्या वाईट ऊर्जा, वाईट शक्ती हे झाड आपल्या घरापासून दूर ठेवतं. मुख्य प्रवेशद्वारात लावलं तर प्रवेशद्वारातनं प्रवेश करू देत नाही, अशी मान्यता आहे. आता ज्या घरात सतत मतभेद होतात किंवा वादविवाद होतात, भांडणं होतात, आई मुलीचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही, वडिलांचे मुलाचे वाद आहेत, अशा अनेक गोष्टी, तिथे सुद्धा लाजाळूचं झाड ठेवल्यास वातावरणात शांतता आणि सौम्यता पसरते, असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं. हे झाड पृथ्वी आणि जलतत्वाशी संबंधित आहे, त्यामुळे घरातल्या ऊर्जेचा समतोल ठेवण्यासाठी आणि घरात मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी हे झाड मदत करतं. आता हे झाड कुठे ठेवायला हवं? वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा आग्नेय कोपऱ्यात ठेवायला हवं. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व कोपरा आणि आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व कोपरा. या दोन्ही दिशांपैकी कुठल्याही बाजूला तुम्ही हे झाड ठेवलं तरी ते सर्वोत्तम मानलं जातं. दरवाजाजवळ जर लाजाळूचं झाड तुम्ही ठेवत असाल तर बाहेरून येणारी सगळी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ग्रहांचा या झाडाशी संबंध आहे. लाजाळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घातल्यास आणि काळे तीळ अर्पण केल्यास शनीचा अशुभ प्रभाव असेल किंवा 7.5 असेल, शनिदशा असेल, या सगळ्यांमध्ये व्यक्तीला हा उपाय मदत करतो. म्हणजे जर तुमची 7.5 चालू असेल किंवा शनिदशा चालू असेल किंवा शनीचा अशुभ प्रभाव तुमच्यावर असेल असं तुम्हाला सांगितलं आहे ज्योतिषांनी, तर तुम्ही लाजाळूच्या झाडाला दर शनिवारी पाणी घाला आणि काळे तीळ अर्पण करा. हा उपाय तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्ती देणारा ठरेल. इतकंच नाही, केतू दशेमुळे जेव्हा मन अस्थिर होतं, मन तणावग्रस्त होऊन जातं, तेव्हा लाजाळूचं झाड घरात ठेवल्याने केतू दोष सुद्धा शमतो आणि मन स्थिर होतं असं म्हणतात. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पूर्वी लाजाळूच्या झाडाच्या बिया दिवाळीला लक्ष्मीपूजनामध्ये ठेवल्या जायच्या. पूर्वी पैसा सहज पाहायला मिळायचा नाही, पैसे कॅशमध्ये सहज उपलब्ध नसायचे, त्यामुळे अनेक गोष्टी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून लक्ष्मीपूजेत वापरल्या जायच्या. जसं की कवड्या आहेत, लक्ष्मीच्या कवड्या ज्यांना म्हटलं जातं, तसंच लाजाळूच्या झाडाच्या बिया, या बियासुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये ठेवल्या जायच्या आणि त्या लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर मग तिजोरीमध्ये ठेवल्या जायच्या. पूर्ण वर्षभर त्या बिया तिजोरीत असायच्या. पुढच्या वर्षी जुन्या बिया काढून पुन्हा दिवाळीत नवीन बिया ठेवून त्यांची पूजा करून पुन्हा त्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे पैसे ठेवतात तिथे ठेवल्या जायच्या. लक्ष्मी प्राप्तीसाठी या उपायाचा लाभ व्हायचा असं सांगितलं जायचं. आजही अनेक ज्योतिषी हा उपाय करायला सांगतात. तुम्हाला जर तुमच्याकडे लाजाळूचं झाड लावायचं असेल तर ते शुक्रवारी किंवा शनिवारी लावा, त्यामुळे आर्थिक लाभ होतो असंही म्हटलं जातं. आता आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर लाजाळू ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात याला लाजाळू वनस्पती म्हणतात. याची मुळं, पानं आणि फुलं सगळंच औषध म्हणून वापरलं जातं. जखमा भरून येण्यासाठी लाजाळूच्या पानांचा रस लावला जातो, त्यामुळे जखमा लवकर भरतात. त्वचा रोगांसाठी सुद्धा लाजाळूचा उपयोग केला जातो. लाजाळूची पानं उकळून त्याचं पाणी अत्यंत उपयुक्त ठरतं त्वचा रोगांवर. मूत्रविकारांवर सुद्धा लाजाळूचं झाड अत्यंत उपयोगी आहे. पण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूनच करावा, कारण तुमचा आजार नक्की काय आहे, त्याच्यासाठी किती प्रमाणात या पानांचा उपयोग व्हायला हवा हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवं. मासिक पाळीमध्ये महिलांना जो त्रास असतो त्यासाठी सुद्धा या झाडाची पानं अत्यंत उपयोगी मानली जातात. तणाव आणि निद्रा नाशावर सुद्धा या झाडाचा उपयोग केला जातो. संशोधनानुसार लाजाळूच्या अर्कामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात जे आजार दूर ठेवतात.
धार्मिक महत्त्व मी तुम्हाला सांगितलं, माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून याच्या बियांचा उपयोग होतो. पण इतकंच नाही, तर काही काही परंपरांमध्ये लाजाळूच्या झाडालाच माता पार्वतीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं आणि पार्वतीचं प्रतीक म्हणून तिचं दर्शन घेतलं जातं. एकंदरीतच काय, लाजाळूची वनस्पती पवित्र आहे, सात्विक आहे, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी ही वनस्पती आहे. लाजाळूचं झाड हे केवळ निसर्गाची करामत नाही, तर सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आरोग्याला लाभ देणारं दैवी झाड आहे. वास्तुशास्त्रानुसार ते घरातील नकारात्मकता शोषून घेतं. ज्योतिषशास्त्रानुसार पापग्रहांच्या दोषापासून मुक्ती देतं आणि आयुर्वेदानुसार शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी ठेवतं. म्हणूनच अंगणात, घराच्या गॅलरीत, गच्चीवर, कुठेही जिथे जागा असेल तिथे कुंडीमध्ये एकतरी लाजाळूचं झाड नक्की लावावं. तुम्हीही लावा आणि अनुभव नक्की घ्या. कुठलंही झाड लावायचं म्हणजे त्याच्यासाठी माती विशिष्ट प्रकारची लागते, बरोबर. तसं लाजाळूच्या झाडाला हलकी, भुसभुशीत आणि पाणी झिरपणारी माती आवडते. तुम्हाला जर परफेक्ट मिश्रण बनवायचं असेल मातीचं, तर त्याच्यासाठी 50% बागेची माती घ्या, 25% लाल माती किंवा नदीची माती घ्या आणि 25% कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे टाका. माती ढिली असेल तर मुळं पटकन पसरतात आणि रोपं चांगली वाढतात. आता हे झाड तुम्ही कुठे लावू शकता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता, बाल्कनीत सकाळचा सूर्य येणाऱ्या बाजूला लावू शकता, बागेच्या कडेला लावू शकता, गच्चीवर सुद्धा पॉटमध्ये लावू शकता. औषधी वनस्पतींच्या सेक्शनमध्ये हे झाड येतं, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही हे झाड लावू शकता. पण घरात नको, इंडोर प्लांट नाही येते, त्याला नैसर्गिक प्रकाश आवश्यक असतो. आता बोलूया हवामानाबद्दल, तापमानाबद्दल. लाजाळू हा उबदार हवामानातील वनस्पतीचा प्रकार आहे. साधारणतः 20°C ते 35°C तापमानात ते छान वाढतं. खूप थंडी पडणाऱ्या भागात थेट बाहेर मात्र लावू नये. सूर्यप्रकाश किती लागतो या झाडाला? सकाळचा 3 ते 4 तास डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळाला तरी हे रोप जोमाने वाढतं. दुपारच्या तीव्र उन्हापासून, खास करून मे जूनच्या दरम्यान जे ऊन असतं त्या उन्हापासून थोडं संरक्षण याचं केलं तर बरं. म्हणजे अर्ध सावली आणि हलका सूर्यप्रकाश हा आदर्श आहे या झाडासाठी. पाणी देण्याची पद्धत म्हणाल तर लाजाळूच्या मुळांना जास्त पाणी अजिबात आवडत नाही. माती कोरडी वाटली कीच पाणी द्यावं. आठवड्यातून 2-3 वेळा साधं पाणी पुरेसं आहे. कुंडीखाली ड्रेनेज होल नक्की असावं. खतं देण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिन्यातून एकदा कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट खत तुम्ही देऊ शकता. केमिकल खताची खरंच गरज नसते. जास्त खतही देऊ नका, रोप कमजोर होतं मग. महत्त्वाचा प्रश्न तर राहूनच गेला, तो म्हणजे हे रोप लावायचं कसं. त्याच्यासाठी तुम्हाला या रोपाच्या बिया मिळतील. त्या बिया घेतल्यानंतर कुठल्याही नर्सरीमध्ये मिळतील. त्या बिया घेतल्यानंतर त्या बिया तुम्ही 1 ते 2 तास कोमट पाण्यात भिजवा. भिजल्यानंतर मातीवर बारीक थर घालून ते बियाणं पेरा. वर हलकेच माती टाका. पाणी स्प्रे करून ओल राखा. 7 ते 12 दिवसात रोप दिसू लागेल. तुम्हाला नर्सरीत कदाचित प्लांटसुद्धा मिळेल जे तुम्ही आणून तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता. पण तुम्हाला बियांपासून लावायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लावू शकता. आता पुढचा प्रश्न, कोणत्या जागी हे रोप लावू नये? खूप सावली असेल, जिथे ऊनच जात नाही, अशा भागात हे रोप नाही येत. जमिनीत पाणी साचणाऱ्या भागात सुद्धा हे रोप फार वाढत नाही. अंधाऱ्या गॅलरीत किंवा खूप थंड भागात, खास करून डिसेंबर-जानेवारीमध्ये जिथे भरपूर थंडी पडते, अशा भागामध्ये हे रोप वाढायला त्रास होतो. लाजाळूच्या झाडाचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत. जखमा, सूज, त्वचारोग यावर तर लाजाळूचं झाड अगदी रामबाण उपाय आहे. पण तो कसा करायचा या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये लाजाळूच्या झाडाचे औषधी गुणधर्म आणि उपयोग सांगितलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.